सांगा ना तुम्ही राहिलं का आता करा जोगतं. आता आपण इतक्या महापुरुषांच्या आपण आता समजा जयंत्या केल्या. हा, किती आरोग्य शिबिर घेतले, रक्तदान शिबिर घेतलं, स्वच्छता अभियान घेतलं, हा रॅल्या काढल्या, त्यानंतर ढोलताशे पथक महिलाचं काढलं, हा भारुड घेतले काय, जादूगर आणले काय, हा जेवणावळ्या काय, पिक्चर दाखवले, सत्कार घेतले. मग अजून काय करावं काय यावर्षी की बा मावलंही झाला पाहिजे. शिवजयंती करायची तर बिलकुल झटक्यात. म्हणून म्हणलं सांगा तुम्ही काय नियोजन करायचं तर मग. आता तूच सांग ना ते समजा काय करावं कंदीला म्हणजे नाही समजा यावर्षी काय तुमचा काही विचार म्हणते म्हणजे काहीतरी विशेष सांगा तुम्ही. हे तर आपण आता चालूच आहे समजा स्वच्छता अभियान तर राहणारच आहे, घरोघरी रांगोळी हे ते सगळं पद्धतशीर बाकी तर होईलच, पण विशेष काय करावं बुवा असं सांगा बा तुम्ही आता. विशेष म्हणजे म्हणजे काय करावं आता समजा असं करा ना तुम्ही. बा असं जमते का त्याच्या शिवव्याख्यान घ्या तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला समजायला पाहिजे. त्यासाठी कसं एखादा चांगला वक्ता बोलावा तुम्ही. म्हणजे कसं शिवचरित्र सांगणारा. त्याच्यासाठी भलं या जे काय खर्च येईल ना त्याचा या जाजा ते मी करतो. मग ऐकून समजा जर घबाड आहे जरासं कसं करायला लागते तर म्हणजे सांगा मग तुम्ही. हाय का कबूल. या जाची तिकीट जे कोणती असेल महाराज समजा कोणी वक्ता तर त्याला तुम्ही बोलावा. बाकी तुम्ही समजा त्याची फी जी आहे ते तुम्ही हँडल करा सगळे मिळून समजा. पहा ना मग कोणी असेल तर मग आपल्या परिचयाचा असं एखादा चांगला टापचा पहा. म्हणजे पहा मी काय म्हणतो 5 संघटना आपल्या गावात 5ही संघटनेचं आपल्याला वर्गणी करायची आणि आपल्याला समजा ते प्रवक्ता बोलवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला कार्यक्रम चांगला जंक्शन करायचा. हाय का कबूल तुम्हाला असं असं तर पहा मग. हो ना 40 नाही 50 गेले चालते सगळे मिळून वर्गणी करू आपण त्याचा नाही विषय, पण आता ऐन वक्त सापडलं पाहिजे ना रे बा कोणी. आता तुम्ही कसं आता म्हणजे ताण लागली की इरखोणं असं काम आहे आपलं. मग असं आता नाही सापडत नाही एवढं लवकर समजा. मी काय म्हणतो आमचे ते चिमनराव नाही का आम्ही पुण्याला होतो त्यावेळेस ते लय व्याख्यान ऐकायला जात जाय. बहुतेक त्याला काही नाही कोणाचा ना कोणाचा पता असेल त्याच्याजवळ माहिती आहे त्याला फोन लावून पाहू आपण. त्याने जर सांगितलं बा एखादा वक्ता आहे चांगला तर मग बोलून घेऊ पुण्याहून आपण. या जायची तिकीट फी देऊन टाकू. करता का फोन द्यायला मग नंबर काय उशीर करू राहिला आता लो. नंबर लावतो त्याला पाहतो काय तर पोझिशन. असलं तर असलं जमलं मग. तर फक्त आता हे बा सगळेजण आता आताच ऐकून घ्या. तिकीटचा यादाचा खर्च कंदीला पैसे देतील आणि आपलं जे काय फी असेल द्यायची ते फी आपल्या सगळ्या मिळून देऊ सगळ्या संघटने मिळून. चालते ना. मागं नाही हातात ना मी तुम्हाला काय म्हणजे असं असं दिसू राहिलो का तुम्ही घ्या ना. कोणती तारीख घ्या जायची तिकीट माझ्याकडे. पुण्याहून नाही मुंबई नाही दिल्लीहून बघा कुठून नाही बघा जेवढा खर्च तिकीटचा असेल ते माझ्याकडे. ते काय नाही आहे तिकडे. फक्त कसं जबानीले कसं बट्टा नाही लागला पाहिजे. जे बोललं तसं करता तुम्ही. बाकी जे काय फी आहे ते आम्ही सगळेजण कव्हर करू मिटिंग घेऊ सगळ्या संघटनेहून जमा करू. फक्त या जायची तिकीट तुमच्याकडे. लावा फोन लावा देतच भाऊ काय होते पाहू मग आता पाहून काय. जनाची नाही तर मनाची नाही. इतकं म्हणजे फटका देऊन पळाले ते. आता तुम्ही वसूल केले हे बरोबर झालं. माझे पैसे मला भेटले विषय नाही राहिला. पण आता फोन करून राहिले ते रामपूरवाले ते लाऱ्या होते इंग्लिश शिकाले त्याचा फोन आहे. इतक्या रातच्यान फोन करून राहिले. हॅलो अरे काय का लाऱ्या काय माणसं आहे तुम्ही. काय कसं काय फोन कसा काय लावला म्हणलं बा काय होतं अडचण आता. अजून काही राहिलं सुरू आहे का काही. पण काय फोन लावला रे बा बिब्याचं प्रकरण यायले माहीत आहे का म्हणा मी साडू हो म्हणून याचं चिमनरावचं. काय सांगा कसा काय फोन लावला तर बाबा काही लागला वाटते आहे जराशी इचूका ठेवायला जराशी नाही का. काय माहीत काय म्हणते तर बिबा प्रकरण उघडकीस येते काय काय सांगावं लेखाचं नाही का. पुन्हा 3 लाखाचा बजेट जमला नाही याच्यात नाही व्यापाऱ्याची देऊन घेऊन समजा. काय माहीत काय होते आता बोला ना मग काय म्हणते पान ते काय म्हणते तर.
पा म्हणलं कंदीला म्हणजे पा सरपंच आहे, पा याचे कारनामे का बे लाऱ्या पा म्हणलं काय म्हणून राहिला आहे. हा असे नाव कमावून आले वाटते तुम्ही नाही. थांब बोल तुम्ही. हॅलो, हा मी आपलं लारा सनसनेचे वडील बोलतो म्हणलं, देवदास सनसने. हो सनसने तंटामुक्ती अध्यक्ष आम्ही. तर थोडंसं आपल्याशी जराशी वार्तालाप करायचा होता. त्या वार्ताला पण काय बाबा मग गया कापणार लोक. हो हो काय आहे विषय काय म्हणलं महत्वाचं असेल तर सांगा, नाही तर सोडून द्या तिथं. कसं आहे बाबा काय काही टिपारी देसन रामपूरवाले तुम्ही नेम नाही. काय अडचण होती लवकर सांगा. नाही ते कसं आहे त्याचा विषय काही नाही, आताच सांगितलं मुलानं मला. लारा चेतन चांगले पोरं आहेत, पण ते बाकीचे जे होते काही तिघं ती चुकाटा संघटनेचे सदस्य आहेत. ते मोठी संघटना आहे द्यायची, त्याचा विषय वेगळा आहे. त्याने तुम्हाला फटका दिला, आमच्या पोरांनी दिला का लारान दिला काही सांगा बा तुम्ही. नाही, त्याचा नाही विषय, पण शेवटी गाववाले एकच आहे आणि पाणी एकच आहे ना गावाचं, म्हणून वाटते बा काही अजून आहे का नवीन. काय होतं विशेष तुम्ही वडील बोलता लाराचे नाही का. हा बोला ना, बोला बोला, हा बोला. म्हणजे सनसने नाही का? सनसनेचा मोठा घोरच आहे ना बाबा, रूम न काढते काय सांगा. काय म्हणते पहा ना, विचारा ना बरोबर. ना बोला बोला. ते कसं आहे फोन याच्यासाठी लावला, आता वावरात जागलेला आलो आम्ही. चर्चा झाली की बा उद्या शिवजयंती निमित्त आम्हाला कसं शिवव्याख्यान आयोजित करायचं आहे. आणि विशेष म्हणजे आता लारा सांगी बा पुण्याला तुम्ही लय व्याख्यान ऐकायला जात जाय बा. तर तुमच्या कोणी निदर्शनात आहे का बा असा कोणी व्याख्याता की जेणेकरून टापचा बिलकुल असा टापचा असला पाहिजे. म्हणजे त्यानं चांगल्या प्रकारे आमच्या गावातल्या लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, शिवचरित्र सांगितलं पाहिजे. असा कोणी जर तुमच्या समजा लक्षात असेल तर आम्हाला तारीख घ्यायची होती त्याची. तुमच्या मार्फत समजा काय द्यायची ते आपण 50,000पर्यंत तयारी आहे आमची सगळ्याची. विषय नाही असा पैशाचा समजा विषय नाही. पहा मग तुमचा बजेट बसत असेल तर कोणी ओळखीचा असेल तर. नाही तसं तर काही जास्त नाही आपल्याला, म्हणजे कसं ऐकायला जातो आपण, पण नंबर काय घेतो आता समजा आपण. तरी मी लक्षात घेऊ द्या, एक मिनिट. सांगा ना त्याला आहे म्हणा, मा ओळखीचे आहे ना. मी आत्ता आलो का नाही नागपूरहून, तर मी मा ओळखीच झाले नाही एक. सांगा द्यायला आहे म्हणा. त्याची फी गी काही नाही, फक्त या जायचं भाडं द्यावं लागते म्हणा. तेवढं सांगा फक्त द्यायला, बाकी काही पन्नासची गरज नाही म्हणा त्याला. आता गो नक्की आहे का, खरं आहे का, खरं असेल सांगा, नाही तर मग कसं आपण नंबर आहे का द्यायचा, सगळं माहिती आहे का द्यायची. सगळं डिटेल घेतलं ना म्या, डायरीत आहे ना माया. मग काय हेलिकॉप्टर नाही देते महाराज. हो त्याला सांग. हो बाकी खर्च काहीच नाही म्हणा, फक्त खर्च द्यावा लागेल, फक्त या जायचा. हो एवढं बोला ते सांग, बाकी काहीच टेन्शन नाही. हेलिकॉप्टर जाते का असं कोणते महाराज होते, कोणते होय कोणते म्हणलं. शेंदूरकर महाराज आहेत म्हणा हेलिकॉप्टरवाले. हो ते सांगा त्याले, आणि फक्त या जायचं भाडं द्या, बाकी काही देऊ नका म्हणा. हो सांगा त्याला क्लिअर ते पॅड गिट काय असते ते तयार करा म्हणा. महाराज यायला तयार आहेत म्हणा. हो माझ्या ओळखीचे आहेत ते, एका फोनवर येतात ते. बोला. ते कसं आहे आता आमचे तर पाहुणे आलेले आहेत, तर ते काय सांगून राहिले त्याची लगेच आज म्हणजे कालच भेट झाली म्हणते, नागपूरहून येत आहे ना. तर ते एका फोनावर बी येऊ शकतात म्हणते, पण कसं तुमची क्षमता आहे का मग समजा, म्हणजे तिकीट पाण्याचा खर्च करावा लागेल म्हणजे त्याचा. बाकी फी गी काहीच नाही द्यायची, व्याख्यान करायची म्हणजे फ्री मध्ये करणार आहे ते. त्यामुळे काही असं टेन्शन नाही. ते कसं मला बोलते म्हणून. काय म्हणलं तुम्ही, कसं म्हणलं फी नाही घेत का ते असं. मग तर बरंच आहे, मग शेला नारे दिलं की झालं का, मग बाकी काही टेन्शन नाही का. अरे येऊ द्या ना मग काय अडचण घेता तुम्ही. मी आपलं कंदीलाबाजी बोलतो म्हणलं, इथं तंबाखू संघटनेचा अध्यक्ष म्हणलं मी. तर म्हणलं येऊ द्या त्याला, मग उद्या त्याला काय एसटीचं तिकीटचं भाडं लागेल तेवढं आम्ही द्यायला तयार आहोत. तसं वय जर जास्त असेल तर मग समजा भाड्याचंही काम नाही, म्हणून म्हणलं कसं काय करू मग. किती संघटना झाल्या बघा असं हो का, तंबाखू संघटनेचे अध्यक्ष. बरं पण ते कसं तुम्हाला भाडं झेपलं पाहिजे बा, हे पहा तुम्ही. आता बाकीचं कसं बाकी फ्री आहे, पण भाड्याचं पहा तुम्ही. हो ना तेच म्हणलं ना, जर एसटी नसेल तर लक्झरी न्या म्हणा, काय भाडं जास्त देऊन देऊ आम्ही. सध्या सिलेक्ट सीझन आहे, 12-1300 येऊन जातील ते आमच्या गावापर्यंत. चालते का मग. काय करा, यायचीच बांधर घ्यायला लोक ऐकतच नाही ते रामपूरवाले. अरे मी काय म्हणून राहिलो, हो त्याचं भाडं परवडते का तुम्हाला. हेलिकॉप्टर नाही देत ते महाराज, असं तसं येत नाहीत ते लक्झरी न्यानं त्यानं. एसटी बेस्टी नाही, विशेष नाही तिथं. हेलिकॉप्टरचं भाडं देणं होते का तुमच्या ज्यानं, उतरायला जागा आहे का. तुम्ही लयच म्हणजे शिल्लक बोलून राहिलो. कोण हा तुम्ही. मी काय म्हणून तुम्हाला, आम्ही काय म्हणजे भिकार चोट दिसू राहिलो का म्हणला. अरे करोडपती लाखोपती आम्ही. जमीन आमच्यावर भरपूर आहे, महागाच्या 12-20 लाखाच्या जमीन आमच्या इथं. समृद्धीत गेल्या करोडो रुपये भेटेल आम्हाला. तर तुम्हाला विचारू राहिलो की त्याचं भाडं किती होईल सांगा तुम्ही. भाडं सांगा ना. जास्त काय टपटपर करू राहिले तुम्ही. किती महाराज भाडं किती घेते म्हणलं, भाडं विचारून राहिले ते सांगा लवकर. 3 लाख रुपये घेतात म्हणा. हो फक्त हेलिकॉप्टरचा म्हणजे भाड्यानं करावं लागते हेलिकॉप्टर द्यायले. सांगा द्यायले. तुम्ही काही या फसकाड्यात पडूच नका. तिथंच एखादा सांगा तुम्ही, कोणी बी तुमच्या आसपासचा कोणी. हे कसं आहे, यायचं हेलिकॉप्टर भाड्यानं करते ते, स्वतःच नाही द्यायचे जो. तर 3 लाख रुपये खर्च येईल म्हणजे याचा समजा तिथं. हो पुण्याहून समजा तुमच्या रामपूरला उतरेपर्यंत, आणि ते बनवायचं हेलिपॅड ते तुमच्या इकडे असं म्हणतात बा ते.
अरे 3 लाख रुपये बापा धडकीच बसली. पण आता कसं मागे सरतात नाही, आपण तर शब्द दिला लोकायले. जाऊ दे, घबाडातले 3 कमीच म्हणा नाही का, 25 लाख दाबेला आपण. बरं आहे पहा, तुम्ही 3 लाख म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आमच्यासाठी. 3 लाखच देतो आम्ही. हो पण येतील ना ते, चांगलं करतील ना, नाही तर मग आले आले गेले गेले असंच नाही होणार ना. पाहत खरी म्हणा तुम्ही बोलावून, मग समजते म्हणा काय. असं आहे ना, मग तुम्ही फाटच पाडता ना हो. तुमची शान नाही ना, काय तुम्ही बोलून राहिले. नाही नाही म्हणून टाका ना सरळ मग. असे सांगते का आणि तसं सांगते का, राहू द्या. नाही ना, हो तसं नाही म्हणणं माया बा, कसं चांगलं झालं पाहिजे अशी इच्छा आहे आमची. चांगलंच सांगते ते. मग काय सांगू द्यायला, हो म्हणू का नाही म्हणू, पाठवू का द्यायला उद्या मग. बिलकुल बिलकुल. हो, उद्या किती वाजता येते विचारा ते, सांगून द्या मला, फोन करून आम्हाला. मग सांगून द्या, संध्याकाळचा कार्यक्रम घेऊन घेतील म्हणा ते. मी बोलतो त्या संग फोनवर. संध्याकाळचा म्हणा, संध्याकाळी उद्या. आमचे पाहुणे असे म्हणते की बा संध्याकाळची तयारी ठेवा म्हणजे तुम्ही. 4-5 वाजेपर्यंत समजा तिथं पोहोचतील ते, आणि रात्रीचा कार्यक्रम. बरोबर, चालते चालते, बिलकुल द्या पाठवून तुम्ही. पैसे नगदी देऊ आम्ही आल्याबरोबर. तर ते आपलं हेलिकॉप्टर उतरण अशी जागा चांगली तयार करा म्हणून तुम्ही. आहे का नाही म्हणा गावात तुमच्या? फक्त कसं त्याचं हेलिकॉप्टर उतरलं पाहिजे. हो, त्या हिशोबाने जागा तयार करा म्हणतात ते. नाही तर मग कसं घेरट्या मारला लागेल इकडे तिकडे, आणि उतराव कुठं तर पेच पडन ते. ते जागा ओके करून ठेवा, आणि उद्या बिलकुल 4 वाजता ते तिथे येतील असा अंदाज आहे. आणि संध्याकाळी रात्रीचा कार्यक्रम. त्याची नका करू ना, सरे हरभरे काढणं झाले आहेत, वावर रिकामे आहे आमचे, करतो आम्ही बरोबर जागा, त्याचा विषय नाही. तुम्ही हे बा म्हणजे उद्या 100% पाठवून द्या मग. नाही तर कार्यक्रम फेल नाही झाला पाहिजे. जर नाही तर मग कसं तुम्ही आणा, आम्ही मग आता सांगू राहिलो. आम्ही तर हो ना, हो येतो म्हणते ना, येते ना, हो नक्की आहे ना. तेच म्हणून हो येते हो बिलकुल. हे बा 100% काही टेन्शन नाही. ठीक आहे, ठेवतो फोन, आता ठेवतो. सांगा मला कधीला म्हणजे काय करायचं आता. 3 लाख रुपये तिकीट म्हणते त्याची. हो, आता हे फी म्हणते काहीच नाही. सांगा आता कसं काय करता तुम्ही. काय विचार आहे तुमचा? कायचं येते कायचं काय नाही का, निरा फटाड्या मारल्या का ना. हो ते सांगणार ना, आम्ही ऐकणार आहे. एवढे बाहेर हो का आम्ही. हेलिकॉप्टर नेतो म्हणजे 3 लाख रुपये फी आहे. हो जाऊ दे, काही येतही नाही ते. सांगून द्यायला लागेल, देतो पण पैसे. हे पहा मी काय म्हणलं देदा, तुम्हाला काय असं कमजोर वाटू राहिलं का, मी कमजोर दिला का, BP वाला का मी. हे पहा 100% सांगतो, ते जर येत असेल ना 3 लाख रुपये मी देतो एकटा, मी हो. तुम्ही काहीच नको देऊ त्याला, जेवणा खाण्याची व्यवस्था करा फक्त. पण बाकी काहीच ना, माझ्याकडे लावा सगळं ते. 100% येणंच नाही ना ते. सांगा मग, आहे का पक्क? बरं कंदिला बुजी, तुम्ही म्हणून राहिले बरं. 3 लाख रुपये म्हणते, कायले म्हणते पहा तुम्ही. अरे कायच माहिती आहे, 25 लाख रुपयाचा घबाड सापडे नाही ना आम्हाला. मग काय ते जसं तसं सोनं नाणं घ्यायला राहिले, तुला काय माहिती आहे. अरे काय येतच नाही तर काय द्यायला लागते आपल्याला नाही का. अरे म्हणलं तुम्ही काळजी करू नका ना, मी कुठून आणू पैसे. 3 लाख रुपये मी देईन ना त्याला. आता एवढा मोठा जर येत असेल ते पुण्याहून हेलिकॉप्टरनं, तर मग माझं नाव होईल ना. की बा कंदील आबाजीच्या तर्फे शिवजयंतीला आपले कोणते महाराज बोला, कोणते म्हणजे काय शेंदूरकर महाराज हेलिकॉप्टरवाले, यांना बा कंदील आबाजी यांनी बोलावले, म्हणजे माझं नाव होईल ना त्याच्यात, पेपरात येईल. बिलकुल 100% आणा त्याला. हो ये म्हणा, ये म्हणा. हो ना, आता काय होते तर ते काय म्हणे आपल्याला येतो म्हणे ना. मग आता त्याला हेलिकॉप्टरसाठी वावर एखादं कोणाचा वावर करता, त्याच्यावर त्याला उतरा लागेल ना ते. त्या वावरात केलं चालते. कसं आहे, आपल्या वावरातला हरभरा सोंगणं झाला, गंजी लागेल आहे, मोठं मैदान आहे, तिथे उतरू म्हणा. चालते काही हरकत नाही. मारती तो वावरात आपण करून घेऊ. सकाळी जागा पाहून घेऊ बरोबर. तिथं काही झेंडे गिंडे लावावं लागेल त्याला, म्हणजे निशाणी दिसली पाहिजे ना वरून. हो काय होते काय नाही, येते का नाही, का निरा फकाड्या मारल्या काय सांगायला का ना. येते ते मला गॅरंटी वाटू राहिली, पण त्याच्या बोलण्यावर वाटे बा येईन म्हणून असं वाटते. काही लावते देव असले काय अक्कल नाही लागत नाही का. निरा भोळा शंकर आहे. अरे हो ना, मी मध्ये मैदान येते म्हणजे येते, येऊ द्या ना, या म्हणा. 3 लाख रुपये देतो मी, आणि तुम्ही मैदानाची व्यवस्था करून घ्या, जेवणा खावण्याची करा, आणि बाकीच तुम्ही पहा. सगळ्या चर्चा करा, मिटिंग करा, काय काय पाहून घ्या. बरोबर. मग आता कामी लागेल नाही का उद्या सकाळी समजा. बरं ठीक आहे. आता उद्या शिवजयंतीचे आता बाकीचं मंडप हे ते सांगायच लागत नाही. मारती तेवढं तू मंडपाचं हे ते सगळं बाकीचं पाहून घेजो. जेवणाचं शांताराम भाऊ तुम्ही निपटून घे जा. आपल्या वावरातच बनवून टाकतं चांगलं लोकायले. गहू फू निसाले हे ते चक्कीवर पाठवून देऊ, बा आहेच निसाले. आणि बाकी मग महाराजचा संध्याकाळचा कार्यक्रम. आले तर आले, नाही आले तर नाही आले. 3 लाख रुपये कंदीला आहेच द्याल त्या, विशेष मोकळा. बरं ठीक आहे. मग चला आता मोळा मीटिंग मोळा, आणि पाहू आता पुढे उद्या. सांगा, द्या नंबर, द्या ना शेंदूरकर महाराजचा, फोन लावून देत त्याला. आता कल्पना द्या लागणार, तुम्ही म्हणतात जाते म्हणून. दुसरं कोण आहे, मीच आहो ना ती. मीच जाणार आहोत तिथं, व्याख्यानही मीच करणार आहोत, सगळं हेलिकॉप्टर मीच घेऊन जाणार आहोत. मग काय आता तिकीट देऊ राहिले ते, मग आपल्याला काय आहे फुकटात बसाले. व्याख्यान सांगणं का मोठं माझ्यासाठी का भारी काम आहे का. मग 100 बळकर एक बिझनेस करेल आहे मॅन, हे काय आहे माझ्यासाठी. इतिहास आहे तर तेच सांगतील, तेही तेच सांगतील, मी तेच सांगणार आहोत. दुसरं काय आहे. मग इतिहासाच्या पळ्याला प्रश्न आहे घ्यायच्या. आता तुम्ही काही काळजी करू नका. आता तुम्ही फक्त हेलिकॉप्टर कुठं भाड्यानं भेटते तेवढी मला सोय लावा. बस सकाळी मी बिलकुल 2 वाजता निघतो ना, आपल्या तिथं समजा संध्याकाळपर्यंत पोहोचायचं आहे. नाही, तुमची कशी थंडी झालीच नाही वाटते अजून. हे बा साळभाऊ, तुम्हाला आता साळभाऊ म्हणून मी काय सुद्धा भाषेत सांगून राहिलो मी. नसतीचे कामं नको करत जो. मुकाड्यानं आता आले म्हणता पैसे बरंच तुमच्याजवळ, तर त्याच्यात काहीतरी बिझनेस करा, चांगले कामं धंदे करा. हे काय बसले आपली हेलिकॉप्टर मध्ये 3 लाख रुपये त्याचे गमावसान, नाही तर मग तुमचे गमावं लागेल, त्यांनी नाही दिले तर.
तुम्ही नका लोड घेऊ. वसुली करायची मला सांगा ना तुम्ही, कोणाची वसुली करायची तुमची दिली नाही करून. मग त्याच्यात काळजी करू नका तुम्ही. 3 लाख त्याच्या बापाला द्याला आणि पैसे द्या हेलिकॉप्टरची. त्याला फक्त डबल एक अजून फोन लावा म्हणा, कन्फर्म आहे ना म्हणा ते. आम्ही 100% येऊन राहिलो म्हणा तिथं. तुमचं ते हेलिपॅड काय म्हणते ती विमान उतरायची जागा तिथं तयार ठेवा म्हणा, हेलिकॉप्टर उतरायची. तेच म्हणलं काही अडचण आली नाही पाहिजे म्हणा. वरे झेंडे गिंडे काहीतरी निशाणे लावा म्हणा ते. आणि हेलिकॉप्टरची सोय लवकरात लवकर मला सकाळी लावून द्या. बाबा करा आता तुमच्या मनामनानं, आपण काय सांगा आता. तुमच्या पुढे काय आपलं चालणार आहे. देतो तुम्हाला सकाळी सोय लावून. हेलिकॉप्टर कुठं भाड्याने भेटते हे ते सगळं जाऊ आपण विमानतळावर, तिथं काय असते काय नाही तर देतो तुम्हाला काहीतरी मेळ लावून मी. हो ठीक आहे ठीक आहे. तेच म्हणलं चला आता. गेला वाटते सासरा नाही का भल्ला काही जे ऐकत राहते आपलं. चला आता. मी आलो पैसे द्यासाठी तुम्हाला. चला चला आता मस्त आराम करू. सकाळी पाहू काय आता. चालले जातो आम्ही उद्या. पाहिजे जरा फक्त कसं व्याख्यान चांगलं देता, नाही तर निरा भाड्याला माग आहे. बस तेच म्हणलं, बारण्याचा मसाला आणि चारण्याची मुर्गी आहे. ठीक आहे मग. हो ना भाऊ, समजलं ना आम्हाला. कालच तुमचं आता क्लिअर डबल फोन आलता ना तुमचा की बा नक्की आहे म्हणून. हेलिकॉप्टर निघालं का तुमचं ते सांगा मला पहिले. आमची आता मीटिंग सुरू आहे सगळ्याची. सकाळी 8 वाजता मीटिंग घेऊन राहिलो आम्ही. मग सगळं नियोजन करणार आहोत आणि तिकडे आमचं हेलिपॅड तयार करणं सुरू आहे. तुम्ही फक्त या 4 पर्यंत पोहोचताना तुम्ही पोहोचा ना. मग तुम्ही काय गडबड करून राहिले. टेन्शन घेऊ नका. तुमचे पैसे देतो ना आम्ही. का पैशात नाही म्हणलं का तुम्हाला. अजून व्याख्यान झालं नाही तुम्ही पैशाची गोष्ट करू राहिली. मग सगळी व्यवस्था करू राहिलो. जेवणा खावणापासून पूर्ण व्यवस्था होणार आहे. मग आम्ही का उपाशी मरणार आहोत का. एवढी मोठी छत्रपती शिवाजी महाराजची जयंती आहे. पुऱ्या जगातनी आज इकडे तिकडे चालू आहे कार्यक्रम आणि तुम्ही काय आम्हाला मामूल समजून राहिले का. पैसे एकटाच माणूस देऊन राहिला आमची इच्छा. तुम्ही काळजी करू नका फक्त. या तुम्ही ठेवा फोन ठेवा. आता आम्हाला बोलू द्या, बाकी आमची चर्चा करू द्या ती. तेच म्हणलं. येते घरी मग मला वाटतं येतच नाही का येऊन राहिला का बा. लय मोठा आहे वाटते बा बघता नाही का. काय सांगा राजा कसं काय होते बा. मला तर घरावर कुठे आल्यासारखे वाटू राहिले नाही का. स्विमिंग सुटल्या म्हणलं का 3 लाख रुपये मिळाले बापा. काय म्हणते काय म्हणलं ते, काय निघालंय म्हणते का ते, कसं काय आहे म्हणते त्याचं बजेट. येऊन राहिले का नक्की आहे का मग. नक्की आहे म्हणे ते. फोन केला त्याने डबल की बा आम्ही आता 3-4 वाजता पोहोचणार आहोत तिथं. हेलिकॉप्टर आहे ते येणार आहे. तर म्हणे सगळं गावच्या गाव काही तिथं येऊ नका म्हणे. त्यांना सूचना दिली कळक. वक्त आहे मोठा. कसं आहे असं हे आपल्या गावातल्यासारखं जमणार नाही ते गयाटा. तर फक्त 5 जण आपण 5 संघटनेचे तिथं जायचे आणि बाकीचे काही शिल्लकचे तिथं जायचे नाही. मग कार्यक्रमाला ते आपल्याला दिसणारच आहे कसे आहे काय. त्याचं व्याख्यान आपण ऐकणारच आहोत. तर फक्त आता आपल्याला दहीनं आणून निसणं हे करणं बाया. आता तुम्ही तुमचे कामं करून घ्या. शांताराम भाऊ स्वयंपाकाचं पाहून घेईन. आपलं 2-3 वाजता आपलं निरेपिरे झालं पाहिजे. 4 वाजे लोक जिकडे तिकडे मग आले ते की त्याचं जेवण खावं, नाही तर मग त्याचं पहिले व्याख्यान होईल. मग जेव तिथं जेव. बाकी मग आपण पाहू काय करायचं ते. आता विषय काही सांगायचा राहिला का. मग आता सगळं समजलं ना. फोनवरच ऐकलं तुम्ही. 100% येऊन राहिले ते. हो म्हणजे हो ना नक्कीच आहे समजा नाही का. बरं मग आता त्याचं मग तिथं 5 जण कोण जायचे मग समजा. आता कसं आहे सगळे जण नाही नेता येत ना तिथं. चांगलं नाही वाटत नाही ते. मोजके 5 जण म्हणजे आता शांताराम भाऊ एक, मी रुमणे संघटनेचा अध्यक्ष या समजा एक प्रतिनिधी. त्यानंतर सरपंच तर पाहिजेच ना गावाचा प्रथम नागरिक म्हणलं. आणि कंदिलाबाई तुम्ही आता एवढा मोठा पैसा देऊन राहिले. एक तर तुम्ही तंबाखू संघटनेचे अध्यक्ष आहे, तुमचा एक प्रतिनिधी. त्याच्यानंतर आपलं इचुकाटा संघटना शिवलाल भोटोगोटे हे एक राहतील. असे समजा आपण 5 संघटनेचे 5 माणसं आणि अर्काट संघटनेचे गुंपा मावशी. एवढेच जण फक्त तिथं जायचे. बाकीचे दूर उभे राहायचं तुम्ही. वाटलं नाही पाहिजे की बा आजच पाहायला का हेलिकॉप्टर आहे ना. मग इथं आल्यावर दिसतेच ते. ठीक आहे आता चला. बाकीचं काय आता विषय नाही. आपापल्या कामोकामी लागा. आता शिवजयंतीच्या कामोकामी लागायचं आहे. मारुतराव मंडप लावतील ते गेलेले आहेत तिकडे. आणि बाकीचं तर आता व्यवस्था सुरू आहे. चला आम्ही हेलिपॅडचं पाहून येतो काय आहे काय नाही. तर झेंडे गिंडे लावणं येते. चला ठीक आहे मग. करा आता उद्या मला काय कसं काय पाहा लागेल बा. काहीतरी व्यवस्था करायला लागेल नाही का. हो का 3 लाख रुपये मला. बरोबर चला लागू कामोकामी. चला जमते ना राजा कंदिलाबाजी. तर तुम्ही कोण म्हणलं नाही करू राहिला. ते मारते जवारात म्हणलं तिथं नाही म्हणता. आता इथं नाही म्हणून राहिले. ते रोलर सांगितलेलं आहे भाऊ. सगळं पद्धतशीर करते ना ते इथं. आता एवढी जागा पाहिजे का आता हेलिकॉप्टरले. इथं उतरते तिकडे खंबे रू तिथं झेंडे गिंडे लावून देऊ. जमते हे इथं. तुम्ही कसं एक नका लावू आता मंदा नाही. मग तो पाहिलं का काही हेलिकॉप्टर उतरताना. आमच्या वेळेस एक वेळ आलं होतं हेलिकॉप्टर. मग असे हे गोटे गिटे असं खाली असं एकदम चिकना रोल पाहिजे ना. मग काय उलटलं फुलटलं तर आपल्यावर भरती यायची पाहिजे. उद्या माग आहे का ती फालतू भाडं नाही. 3 लाखाचा विषय नाही. मी 3 लाख तर काही देतो रे. पण त्याला पाय बा तू म्हणा कसं पलटी झालं तर पाहिजे म्हणा. म्हणजे काय समजलं नाही म्हणजे काय हेलिकॉप्टर हे कसं काय म्हणलं कंदिला कायचा विषय काय आहे. पाहू दे तू सध्या हे शिवला तू याच्या डोक्यानं घालू बरं. आम्हाला आमचं पाहू दे पहिले. आता कुठं आपल्याला हेलिकॉप्टर उतरता येईल हे पाहा लागं. कसं करता सरपंच साहेब हेच जागा बरोबर नाही का.
आणि हेच बरोबर आहे, गावाच्या दूर आहे, लोक काही जास्त येत नाहीत मग. नाही तर मग कसे जवळ केलं का नाही, शाळेच्या जवळ आसपा लोक येतात, मग फालतू कसं बरोबर नाही वाटणार. इथं उतरलं आपलं, इथं प्लेन करायला रोड, पाणी गिनी मारलं की झालं तिकडे. होते ना, ओके होते, खडे गोटे हे ते उचलायला पोट्टे गिट्टे बोलवून घेऊ सगळे. बाबा आता तुम्ही तुमचं बाबा आपल्याला कसं सांगितलेलं बरं आहे, अनुभव आहे माणसाला म्हणून सांगू राहिलं तुम्हाला. येते ते या मग आपल्या जागा लागते त्याला सांगून द्या तुम्ही, हे जागा नाही म्हणून खरं खरं काय तुम्ही बसता चाल करत. झालं ना आता, ते येऊन राहिले त्याने सकाळी आपल्याला फोन नाही केला, येऊन राहिलं म्हणून आता तुम्ही म्हणून राहिले. आता जाऊ दे, जे आहे ते करतो आम्ही बरोबर. काय करा तुम्ही कडन बसा. चला शांताना भाऊ, ते पोट्ट्याला आवाज द्या, चला साफसूफ करून घ्या, हे रोलरवाल्याला आवाज द्या आणि करून घ्या म्हणा पटकन. आता तुम्ही हे करून घ्या, मी तिकडे स्वयंपाकाला लागतो ना. आता मी स्वयंपाकाचं पाहतो, सरपंच शिवलास तुम्ही हे इकडचं करून घ्या मग. ते पोट्टे पाठवतो तुम्ही झेंडे गिंडे लावाले. आम्ही कंदीला जवळ एवढा पैसा आला कुठचा, 3 लाख रुपये आम्ही कमाल झाली कंदिलीची. बा कंदीला पैसे तुम्ही चिंता नका करू, रोडचं आम्ही पाहतो काय करायचं. हेलिकॉप्टर उतरते म्हणजे उतरते, आम्ही पाहतो काय आहे. येऊ द्या ना, येऊन राहिले आता, एवढा मोठा जर माणूस येऊन राहिला तुमच्यातर्फे तर होऊ द्या नाव तुमचं. जाऊ द्या आता, करतो आम्ही बरोबर बरोबर. हो ना, ठीक आहे ठीक आहे, हो करा करा, काही हरकत नाही. आला नाही पाहिजे बाबा, हो काहीतरी अडचण आली पाहिजे. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. चला आपण येतो आम्ही स्वयंपाकाहून, चला. चला ना बाबा, तिकडे जा लागते ना आपल्याला, ते झेंडे लावा म्हणजे तिथं त्या केलं ना ते मैदान, झालं ना तयार. चला हो ना, तिकडे जात आपल्याला. पण चला आता, चक्कर घेऊन जा एवढी एक कट्टा जो ते लाऱ्याचे त्या चालू आहे, जरा सहकार्य होते. चल लवकर घ्या, तुम्ही एक कट्टा घ्या, चाल. चला मग, तसं करा मग, एक कट्टे घेऊन जाऊ नाही का. झालं पाहिजे ना बाबा, 2 वाजेला स्वयंपाक झाला पाहिजे. हेलिकॉप्टर उतरणार आहे म्हणजे 4 वाजता. बिलकुल हे 2 वाजेला घेऊन होते आपले. बघा आता ते सरपंचा वावरात केलेला आहे सगळी व्यवस्था. गेले ते गज घेऊन गेले, ते सगळं भाज्या भात टाकला त्यानं. चला घ्या तुम्ही, फक्त आता हे आपलं कणकीच राहिला. घ्या लवकर घ्या. बरं ठीक आहे ठीक आहे. बाबा पुण्याचे महाराज आणले म्हणलं, भानुच्या बाबाची कमालच म्हणला नाही बाई तोसलाजी. आता काय बोलायचं हो ना, घरी नाही थांबून राहिलेत ना ते. आता मी दिसली की चालले जाते घराच्या बाहेर. त्याला माहिती आता चांगली मी आता कल्ला करणार म्हणून. जाऊ सापडते नसतं आता. एवढे मोठे 3 लाख रुपये कबूल केले, काही गरज होती का. येत नाही म्हणते, येत नाही म्हणते. आता आले तर काय करा. हो ना, आता त्याचं कसं इच्छा आहे द्यायची, मग करा बा. मग काय आता एवढं मोठं शिव्या आता लोकांच्या कसं बी कानावर पडते. पैशाचं काय असते, पैसा काय कमावा नाही जाणार. जाऊ दे केलं ते बरंच केलं त्यानं. हेलिकॉप्टरचं बाहेर भेटू राहिलं आम्हाला, नाही तर ते बाहेर भेटलं असतं. जमलं मस्त मस्त केलं कधीला पाहिजे ना. मस्त केलं हो ना. आता काय कशी आता सोनानं केलं तर 3 लाखाचं गहाण ठेवाच लागते यायला आता. काय होते काय नाही. हो मग काय बाबा, मग आता लेकरा बकराले पाहिजे होते, सगळे कसं ऐकणं होती. चांगलं केलं. अरे झुमऱ्या, दिसन का म्हणलं हे 3 झेंडे लावलेत, बस होईन का अजून लावा लागेल 5-6? म्हणजे वैकू येईन का ते हेलिकॉप्टरवाल्याले? बस होते ना मग काय तर. येते ना वैकू, आता टेकड्यावर वावर आहे, दिसत आहे का एवढं मोठं. आता इथून येते ते कुकुनी ते मला काय माहित, कुकुनी देतं पो, आता कुकुनी देतात त्याचं त्याला माहिती. आपल्याला काय इथं आहे वय लावायला देतात भोजारे ते त्याला फोर येऊ राहिले, त्याचे काय लोकेशन कुठे लोकेशन असं तसं विचारते ते. झबरे ते करू राहिले काय येते म्हणजे इथं काही टेन्शन नाही आता. बरोबर, फक्त 2 झेंडे लावा सांगितले तेवढं काम कर. आपल्याला जे सांगितलं ते करायचं. उतर खाली उतर. राहिला 3 लाख रुपये समजा, मग हे कधीला देऊ राहिला का एवढं कुठे चालेल पण त्याच्या पैसे नाही का. पुन्हा 3 लाख रुपये म्हणजे एकटा देऊन राहिला म्हणजे लय झालं पण हिंमत त्याची. तेच म्हणलं मी, एखादा हार्ट अटॅक मरत होता राजा अशा टाइमला. मग 3 लाख रुपये म्हणलं, एवढा मोठा कोणता शिवव्याख्याता होऊन कोण काय होतं राजा, हेलिकॉप्टर नाही म्हणते बा. बरंच बरं आहे बा, कुठून आणले काय सांगा बा, पैसे ना काही समजून नाही राहिलं मला तर. आम्ही बनीला कंदिले आहे ते, रात दिवस हिंडत राहते जंगलाला का काही सापड झालं खाली. आता एवढ्यात पाहून राहिलं मी, निरा मला लंबा साधा आहे त्याचा. आता संत शिवालाल महाराजची हे झालं नाही का जयंती, मंडप सगळे पैसे त्यानं दिले ते सगळे. बिलकुल लोकांना जेवण खाऊन बिलकुल त्याच्या घरीच होतं ना. मग एवढं मोठं कसं काय म्हणलं म्हणजे हे करू राहिलं हे. आम्ही बघा काय नाही त्याला माहिती. जाऊ तिकडे पाहिजे काय आजचं करा आता. चल झालं असं स्वयंपाकाचं पाहून तिकडे झालं नाही, पॅट झालं सगळं झालं. अरे कशा उतर बस होते, चला जेवायला जा लागते ना. झाली म्हणते तिकडे पंगत बसली म्हणते. मग 4 वाजता येते बरं इथं. चला लवकर, चला भाण्या चला. येऊन राहिला मी, जाचून पुढे आलं चालू. करे भाणे म्हणले हे काही समजलं का, म्हणलं हे एवढा मोठा खर्च म्हणलं तर बुडाच करू राहिला म्हणते. एवढं मोठं का मग कसं काय रे बा, कुठचा पैसा आणणार मग तुम्ही? तेच विचार करू राहिलो. घरी आमची कंकन सुरू आहे, तेच आहे ना. बुडी आता बोलली सकाळी, आता काय आहे कुठून आणून राहिले पैसे काय नाही. आता काही आपलं बोलून बसते त्याच्यानं माहिती ना पण आणती. आता सांग बरं, 3 लाख रुपये हेलिकॉप्टरचे देतो म्हणे, येतच नाही म्हणे हेलिकॉप्टर, गॅरंटी आहे म्हणे मला. काहीतरी आहे म्हणे, हे मजा करू राहिला म्हणते. आता ऐकायला तयार नाही, एवढं मोठं सगळं तयार झालं तरी. कधी मोठं हिंमत लावलीस कशी पाहिजे बा म्हणलं भरू. नाही तर हे बा गाडी राहता होते 3 लाख रुपये म्हटल्यावर कमी नाही बरं, हेलिकॉप्टरवाला सोडत नाही बरं. तेच विचार करू राहिलो मी, काय होते काय नाही. बाबा म्हणते येतच नाही म्हणते, 100% गॅरंटी आहे म्हणते मला, फक्त मजा काय म्हणते. जाऊ दे आता, जसं होईल तसं होईल. 4 वाजेला वाटा आता. चला चला चला. मग आम्ही तर संख्याचा बुडा आलाच होते बा, कायच करा मग, काही बी आहेच ते हजर. अरे काय चंद्र भाऊ, काय इकडे साहेब काय का म्हणलं, जेवण कुकडे जेवण शिवजयंतीचे इथंच ठेवले सरपंच वावरात. कसं आहे सगळे जण इथं जेवण करा आणि चला मग तिकडे मंडपात. कसं आहे आता येऊ राहिले ते आपले शिवव्याख्याता, म्हणून म्हणलं कसं तिकडे कुठं बसता अजून, पट्ट्या उचला हे करा झाडझूड करा. 4 वाजता टच होऊन राहिले ते, आता बिलकुल निघालं म्हणते तिथून. तेच म्हणलं झाबऱ्या सांगे म्हणले नागपूरपर्यंत पोहोचलं म्हणे, आता येण्याचं आहे म्हणे 4 वाजेला पोहोचते म्हणे. आता काय कसं काय म्हणलं तर काय खरंच नाही वाटे. काय तर सगळं कंदीला पाहिजे करू राहिला ते, खर्च पाणी हे त्याचा. मग तिकीटचा 3 लाख रुपये दिले म्हणलं एकट्यानं. सांगा तुम्ही कशी काय हिंमत लावली वा बाबा, बोला कमाल झाली वा. हे जेवणा घेऊन हे कसं काय, हे कुकडे हेच आपले गावातले वर्गणी करू काय तर. फक्त हे आता तिकीटचा खर्च याच्याकडे आहे, बाकीचं मग सगळं आमच्याकडे आहे, जेवण खावणं हे ते सगळं. आता करा जेवण करून घ्या ना, बसली ना पंगत जा तिकडे. हो तिकडे आहे का, असं बरं केलं वावरात नाही का लोच्या नाही गावात. ठीक आहे मग करतो मी. चला कधी जेवण करत नाही का म्हणलं.
नाही नाही कसं हे बा भूकच नाही राजा. हो म्हणजे कसे म्हणजे जेवायची इच्छाच नाही होऊन राहिली. काय करावं तर लस टेन्शन आलं ना. काय करावं ते जेवलं तू मी जेवतो नंतर. आता काय होते यायला नाही पाहिजे कसं. बरं येईल का म्हणलं हेलिकॉप्टर तुला वाटते येईल का? काय चाट मारून राहिला असेल का ते? काय मला काय माहिती आता सांगा. आता मला तुम्ही सांगू राहिले तेच तुम्ही आता नाही वाटली मला. आता काय लोक सांगू राहिले बाई उराली मग आता काय होते काय नाही देतच म्हणे बाई येते म्हणे आता 4 वाजेपर्यंत. वेलकम वेलकम. तर हे बा म्हटलं काय शेंदुरकर महाराज आपलं आमच्या रामपूरमध्ये स्वागत आहे. आता द्या ना हो पुष्पगुच्छ द्या ना. बस 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 थँक्यू व्हेरी मच सर ऑल ऑफ यू थँक्यू. नमस्कार साहेब, मी सरपंच रामपूरचे गजानन काळे पाटील आणि हे आपले शिवलाल भाऊ टोयगोटे इचुकाटा संघटना अध्यक्ष. त्याच्यानंतरचे आपले देवदास भाऊ सनसने रुमणे संघटना अध्यक्ष. त्याच्यानंतर आपले कंदिल आबाजी तंबाखू संघटना. आणि त्यांनीच आतापर्यंत हे जे काही भार उचललेला आहे तुमचा तर तेच त्यांचंच योगदान आहे. आणि त्या मॅडम आहेत आमच्या समजा मावशी आहेत त्या अर्काट संघटनेच्या अध्यक्ष गुंपाबाई घर फिरवे. तर आमच्या गावामध्ये आपले स्वागत आहे. तर आपले प्रयाण आता गाडीने करावं का कसं करावं मग समजा मंडपापर्यंत? गाडी वगैरे नाही आहे का? बरं ठीक आहे काही हरकत नाही. आता ठीक आहे तुम्ही म्हणसाल तसं. बरं ठीक आहे साहेब मग जेवण करून घेऊन घ्या मग पहिले मग समजा नाही का. मग नंतर आपलं कार्यक्रमात सुरुवात होऊन जाईल. नाही नको सध्या काही नको. सध्या आता मी फळं वगैरे खाल्लेले आहे आता हेलिकॉप्टरमध्ये. नंतर संध्याकाळी कार्यक्रम झाल्यानंतर जेवण करू. चला मग आता कुठं जायचं ते चला. मग आपल्या घरी पहिले हो कसं फ्रेश होऊन जातं मग नंतर आपलं संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम करता येते. चहा वगैरे हां चला मग माझ्या घरी चला. चला पैदल जवळच आहे तो. चला. परत दानशूर व्यक्तिमत्व दिसते नाही का? चला तुमच्यासोबत चला तुमच्या घरी जाऊ. भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शौर्य पराक्रमाचे महामेरू रयतेचा आधार छत्रपती शिवाजी महाराज. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गर्जला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा झळकला. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर जे काय स्फूर्ती आपल्या मनामध्ये येते हर हर महादेव असं म्हटल्यानंतर जे काय आपल्या रक्तामध्ये उसळ्या उठतात तर ते सर्व आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शेरे आहे. दैदप्यमान इतिहास निर्माण करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी माणसाच्या काळजावर आपला इतिहास कोरला आहे जो कधी ना मिटणार कधी ना संपणार असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 फक्त 50 वर्ष. 50 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काय करून दाखवले ते आपण 200 वर्षातही नाही लाखो वर्षात नाही करू शकणार. हे कार्य ते 50 वर्षामध्ये करून गेले.
किती संकट आहे. अफजल खान 40,000 फौज घेऊन आला मृत्यू समोर. शाहिस्ते खान 1,25,000 फौज घेऊन आला मृत्यू समोर. मिर्झा राजे जयसिंग राजे 325 लाखाची 3.25 लाख फौज घेऊन समोर आला. मौत तयार. काय करणार? अफजल खानाचा वध केला. शाहिस्ते खान पळून गेला. औरंगजेब बादशाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज बादशाच्या हाती तुरे देऊन निघून गेले. असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यावर कितीतरी संकट आली. पुरंदरचा तह झाला. 40 पैकी 23 किल्ले मिर्झा राजेला द्यावे लागले. काय करणार? 17 छोटे मोठे किल्ले उरले फक्त, तरी हिंमत हारले नाही. 9 वर्षाच्या कालावधीमध्ये, पुढील काळामध्ये 1665ला फक्त 17 किल्ले होते स्वराज्यामध्ये, आणि 9 वर्षामध्ये त्यांनी केले 360 किल्ले राज्याभिषेकाच्या वेळी. म्हणजे बघा किती छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये जी असणारी क्षमता हे आपण पाहू शकतो. या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये 343 किल्ले नवीन म्हणा किंवा जिंकून आपल्या ताब्यामध्ये ज्यांनी घेतले. 50 वर्षामध्ये आपल्यासाठी साधं एक घर बांधणं होत नाही, त्याच्या किस्ता भरणं होत नाही. अशा या संकटाच्या या कालामध्ये त्यांनी असे कार्य करून, दैदप्यमान कार्य करून दाखवले. गुप्तहेर खातं बहिर्जी नाईक, त्यांचे असणारे सरदार किती आपले इमानदार होते याचा प्रत्यय त्यांना आला. ज्यावेळेस त्यांना आग्र्याला जायचे होते, की मिर्झा राजांनी म्हटलं की तुम्हाला आग्र्याला जायचं आहे, त्यावेळेस छत्रपती शिवरायांना मोठी काळजी वाटली की आपण तिकडे गेला, आपला जर दगाफटका झाला तर आपल्या स्वराज्याचं काय होईल. म्हणून त्यांनी एक परीक्षा घेतली. ते एका किल्ल्यावर गेले आणि किल्लेदारासमोर रात्री गेल्यानंतर त्यांना म्हणाले की बाबा दरवाजा उघड. आणि किल्लेदाराने साफ नकार दिला, महाराज दरवाजा उघडणार नाही. सूर्यास्त झाल्यापासून तर सूर्योदय होईपर्यंत स्वराज्याचा नियम आहे की किल्ल्याचे दरवाजे उघडले जाणार नाही म्हणजे नाही. यमराज जरी आले तरी हा दरवाजा उघडला जाणार नाही. महाराजांनी त्याला समजावून सांगितलं, अरे बाबा माझ्या मागं सैन्य लागलेलं आहे, मला आत जाणे आवश्यक आहे, मी संकटात आहे, तू कोणत्या हालतीत दार उघड, मला आत जाऊ दे. तरी पण त्याने नकार दिला, महाराज तुम्हाला मी काही होऊ देणार नाही, जे काय होईल ते मला होईल, परंतु मी आज दरवाजा उघडू शकत नाही, मी बांधलेला आहे, माझा स्वराज्याचा नियम आहे, त्यामुळे मी आज दार उघडू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना म्हणाले, अरे बाबा किल्लेदार, मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहे, मीच कायदा बनवलेला आहे, नियम बनवलेला आहे, तुझ्या पुढे उभा आहे आणि तुला मी आदेश देत आहे की तू दार उघड, तरी पण तू उघडत नाही, तुला मी मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणाला, महाराज तुम्ही जे नियम दिलेले आहे स्वराज्याचे ते जसे रयतेसाठी आहे तसेच आपल्या महाराजासाठी सुद्धा आहे, सर्वांना समान कायदा, त्यामुळे तुम्हाला मी आज जाऊ देणार नाही. सकाळ झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज समोर तो उभा राहिला आणि म्हणाला, महाराज मला जी काय शिक्षा द्यायची द्या, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. छत्रपतींनी त्यांना शाबासकी दिली, वा रे मेरे पठ्ठ्या, आता मला जायला काही हरकत नाही, माझं स्वराज्य शाबूत राहील, माझे माणसं पक्के आहे, त्यामुळे मला काही काळजी नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मोहिमेवर निघून गेले. आणि अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांचे जे वैरी होते औरंगजेब बादशाह, हा त्यांच्या शहजादाला म्हणाला, हा तौबा तौबा, क्यों फतेह हासिल है उसे, शिवाकू हमारे पास हाथी है, घोड़े है, बारूद है, क्या नहीं हमारे पास, उसके पास क्या है, तो भी उसको क्यों फतेह हासिल होती है. तो फिर समझ में आता है कि शिवाजी में जो काम है उन्होंने सिर्फ किले नहीं बनाए हैं, उन्होंने लोग बनाए हैं, अपने लोग उन्होंने अपने हाथ में रखे हुए हैं. लाखों की जागीर देने के बावजूद भी उनके लोग अपने इधर नहीं आते हैं. मराठे थकते नहीं, मराठे रुकते नहीं, ना मराठे बिकते नहीं, इसलिए आज तक छत्रपति शिवाजी महाराज को कोई पकड़ नहीं सका. को पता था शिवाजी महाराज मगरूर है, शिवाजी महाराज चालबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ है और सूर्य की तरह चमकदार है. शिवाजी दुश्मन की सभी धर्मों के लोगों की इज्जत करते थे, महिला लोगों की सम्मान करते थे,
हम तो खुश नसीब है कि हमें ऐसे दुश्मन मिले. इसलिए औरंगजेब ने भी छत्रपति शिवाजी महाराज के सामने घुटने टेके. हे आपले छत्रपती शिवरायांचे चरित्र आहे आणि या चरित्राचे पठण गावोगावी पारायणाच्या माध्यमातून आपल्या समाजामध्ये पसरवणे आवश्यक आहे. त्यांची माहिती पोहोचवणे आवश्यक आहे, ज्यापासून आपल्याला प्रेरणा मिळेल, समाजाला आपल्यापासून काहीतरी घेता येईल, दिशा मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्चतेचे परिमाण आहे. त्यांनी जातीपातीचा विचार केला नाही. स्वराज्य निर्माण झाले नसते जर त्यांनी जातीपात पाहिली असती तर. स्वराज्याची निर्मिती केली, त्यात माणसं जातीनुसार निवडली नाही. नाव्याचा जिवाजी, रामोशाचा बहिर्जी, मराठ्याचा तानाजी, बामणाचा बाजी, प्रत्येक जातीची 18 पगड लोकांची, मातीतल्या सर्व लोकांची त्यांना जाण होती आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी स्वराज्य निर्माण केले होते. परंतु आपण आज सर्वांना आपण अशा प्रकारे जे महापुरुष आहे यांना वाटणी करायला लागलेलो आहोत. मराठ्यांनी आपलंसं केलं छत्रपती शिवरायांना. छत्रपती शिवरायांना बौद्ध समाजाने वाटून घेतला. डॉक्टर भारतरत्न बाबासाहेबांना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची, मातंग बंधूंनी गायली गाणी आणि अहिल्यादेवी म्हटलं की धनगराची राणी. महात्मा फुलेंनी घरी न्यायला जमले सगळे माळी आणि महापुरुषांच्या विचारांची इथंच झाली होळी. संकुचित विचार आपले, त्यांचे विचार असे नव्हते. व्यापक विचारसरणी असे हे महापुरुष आपल्या देशामध्ये होऊन गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असो, महात्मा फुले असो, असे कितीतरी महान अशी महापुरुषांनी आपल्या देशामध्ये जे काही आपल्यासाठी दिलेलं आहे त्या सर्वांचा आपण खरोखर न्याय दिला पाहिजे. आपण सर्वांच्या जयंत्या, महापुरुषांच्या जयंत्या एकत्रितपणे साजऱ्या केल्या पाहिजे असं माझं मत आहे. आणि एवढं बोलूनच मी माझं आज वक्तृत्व संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.